राम राम भावानं, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. मी आलो वावरात. पाहू शकता आमचं वावर मस्तपैकी आमचं वावर आहे चकाचक. तर आपण केली मेहनत आणि आपली मेहनत तर रंग लावली. आपलं पाहू शकता जशी बी आहे कशीच असं आहे आपली मेहनत. पण इथं पाहू शकता रोग लागलेला आहे धानाला. देखा शेतकऱ्याच्या मुलाला किती अनुभव आहे. देखा हा रोग लागलेला आहे. थोडा रोग लागून राहिला. तिथं समथिंग खोडकिडा वगैरे असं असतो, कारण की लाल पत्ती जिथं होते त्याला खोडकिडा म्हणतात आमच्या शब्दात. तर तुमच्या शब्दात काय म्हणतात तर तुम्ही नक्की सांगाल. तर आता फवारणी वगैरे करू, सगळी मेहनत करू. जो काही आहे भाऊनं आपली मेहनत आहे म्हणून म्हणतो की मेहनत करा, कष्ट करा, राबून तेव्हा भेटायला आपल्याला काही. कोणतीच फील्ड असो, मेहनत लगन लावून करा. कारण की जी मेहनत म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं होतं की जे मेहनत आपण जिद्दीने आणि कष्टाने करतो त्या मेहनतीचा फळ कधी वाया नाही जात. तर तसाच आहे आम्हाला आमच्या मेहनतीचा फळ तर मिळेल, काही दिवसात मिळेल. आता पण इतकं आहे की आल्या धान्याला बी याची बी खूप म्हणजे कसं आहे सांगू का, एक बीज असते, त्या बीजातलं एक रोप आम्हाला काढायचं असते आणि एक लहान मुलाबाळासारखं आम्हाला पाळावं लागते. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झालं की एक लहानसुला मुलगा असते तर त्याला चालावले शिकावं लागते, त्याला बोलावले शिकावं लागते, सगळं काही. तर तसं आम्हाला आमच्या धानाला सांभाळावं लागते. दवाईपासून खतापासून जे रोगापासून हर एक गोष्टीतून वाचावं लागते. तेव्हा आम्हाला काहीतरी आपल्याला आपल्या शेतीमध्ये आवरूनसनी मिळते. तर असं सगळं काही आहे. आय होप आजची व्हिडिओ तुम्हाला चांगलीच वाटेल, कारण की आज पुष्कळ दिवसाच्या नंतर वावरात आलो. तर हा धानाची माहिती सांगायचं झाला तर हा धान श्री 101 आहे. आपण धान श्री 101 आहे, जे खावाला बारीक आहे. आणि ही धान म्हणलं तर सेंटेड आहे. आमच्या शब्दात तिला लवीना म्हणतो, जे कालीमुच म्हणतात ते धान आहे. आय होप फुल्ली तुम्ही सगळं समजून घ्याल आणि काही चुकल तर शेतकऱ्याच्या मुलाला माफ करा. कारण की कसं आहे, आपण छोटेसे कंटेंट क्रिएटर आहोत. आता मोठा थोडे आपले कसं आहे म्हणतात ना की अवकात से बडे सपने देखो. तर तसाच आहे, आपली बी अवकात आपली तर छोटीशी आहे पण सपने मोठे आहेत. करू मेहनत, संघर्ष करू, तेव्हा आपली मेहनत करू, तेव्हा आपले सपने पुरे होतील. राम राम भाऊनो, कसे आहात तुम्ही? शेतकऱ्याचा मुलगा कधी खाली नाही राहील. वावरात आलो, आपलं काम वगैरे केलं. आज संडे आहे, आपल्या म्हशी बी सोडला. पाहू शकता कसं कॉलेजला नाही गेलं तर दुसरा काम म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाच्या मग जीवनात कामे लागलेच आहेत.